करत असतो. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन, हे आपल्याला आता 5व्या अध्यायात येईल बघा पुढे. तो अर्थ आपण तेव्हा पाहू. तर ऐकणे, पाहणे, बोलणे, पिणे इत्यादी कर्मे आपण करत असतो आणि ती कर्म करत असताना त्यांच्या ठाई आपण आसक्त असतो. आणि अशा मनुष्यास विहित कर्म फलाशेनेच करावे असे वाटते. म्हणजे कुठलंही कर्म करताना आपण की मला फळ मिळालंच पाहिजे अशा ह्यानेच आपण कर्म करत असतो. त्यामुळे ते काही चूक नाही आहे. परंतु ज्ञानी माणूस मात्र वेगळा असतो. आणि म्हणून मग अल्पज्ञ असतो. सर्वसामान्य कसा असतो? अल्पज्ञ असतो. त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला नाही असे समजावे. आता डायरेक्ट कसं काय होईल ना ब्रह्मज्ञानाचा अधिकार? हळूहळू होईल. जेव्हा आमचं श्रवण घडेल, जेव्हा आमचं मनन घडेल, जेव्हा निधिध्यासन घडेल, जेव्हा आपल्याला संत संगती मिळेल, थोडाफार अभ्यास होईल, तेव्हा कुठे आम्ही ब्रह्मज्ञानाच्या अधिकारी होऊ. म्हणून त्यांनी सांगितलं की चित्तशुद्धी होईपर्यंत त्याच्या हातून कर्मच होत राहिले पाहिजे आणि कर्मातूनच पुढे जायचं आहे. निष्काम कर्म करत करतच पुढे जायचं आहे. त्यामुळे चित्तशुद्धी होता होताच विवेक प्राप्त होतो. विवेक आणि वैराग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की कर्म करत राहायचं, कर्म टाकून कधीही चालत नाही. की कर्म करत करतच माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरण झालं की आपोआप त्याचा भगवंताच्या कथांवर विश्वास बसायला लागतो, सगुण मूर्तीवर विश्वास बसायला लागतो. मग त्याला आपोआपच एखाद्या संतांची संगत घडते आणि मग त्याची प्रगती होते. म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्याला काय करू नका, त्याला सांगू नका की आत्मा कसा आहे आणि आत्मा कर्म सोडून देतो, हे तुम्ही त्याला सांगू नका. तर त्याचा बुद्धिभेद करू नका. उलट त्याच्यापाशी कर्माची स्तुतीच करा की तू जे हे करतोय ना हे छान करतोय. व्रतवैकल्य करतात काही लोक, नवस सायास करतात काही लोक, किंवा यात्रा काहीतरी मनात हेतू ठेवून की आम्ही या यात्रा करू, आम्ही आमचं हे पूर्ण कर असंही म्हणतात. तर ठीक आहे, त्यांना तसंही करायला तुम्ही एकदम नाही म्हणू नका. तर ते करत आहेत ते त्यांना करू द्या. ते करता करताच त्यांचं अंतःकरण शुद्ध होईल आणि त्यांना नंतर कळेल की अरे आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण हे काही केल्याने म्हणून काही आपल्या गोष्टी पूर्ण होत नसतात. तर ज्या आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागतं, हे हळूहळू कळतं. पण मग ते जे करत असतील ते त्यांना करू द्यावं, त्यांच्या कर्माची स्तुतीच करावी आणि त्यांना कर्म करायला प्रवृत्त करावे. जे मंदाधिकारी असतात त्यांना आत्मानात्मविवेक कळत नसतो. म्हणजे आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे, आत्मा अलिप्त आहे, देह जाणारा आहे, हे सगळं काही त्यांच्या लगेच लक्षात येत नसतं. त्यामुळे त्यांना तसं सांगू नये आणि चित्तशुद्धी होण्यापूर्वीच त्यांनी जर कर्मत्याग केला तर त्यांना ना अरत्र ना परत्र अशी स्थिती होईल. म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे अशी त्यांची स्थिती होईल. म्हणून त्यांना ते करू द्यावं. म्हणून आपले रामदास स्वामी म्हणतात ना की संसार करावा नेटका मग मग परमार्थ विवेका, असं म्हटलेलं आहे बघा. संसार करावा नेटका मग परमार्थ विवेका. रामदास स्वामींनी म्हटलं की आधी तुमचा संसार नेटका करा, तो झाला की मग तुम्ही परमार्थ सुद्धा नेटका करू शकता. संसार सोडून परमार्थ करा असं कुठल्याही संतांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. म्हणून हे ध्यानात घ्यायला पाहिजे की गुणच गुणामध्ये वर्तत असतात, हे आपल्याला या श्लोकामधून समजलं. म्हणून मग काय करायला पाहिजे? आपण एक मात्र करायला पाहिजे की जे तामसी गुण आहे आपल्यामध्ये तो जर बळावत असेल तर त्या तामसी गुणाला आपण दाबून टाकायला पाहिजे. म्हणजे निद्रा, आळस, प्रमाद या गोष्टी जरा कमी करून रजोगुण वाढवायला पाहिजे. मग रजोगुण सुद्धा सारखी वलवल वलवल, हे काम कर ते काम कर, इकडे जा तिकडे जा, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काही समाधान मिळत नाही. मग तेही कमी करून सात्विकतेकडे जायला पाहिजे. सत्वगुणात जास्तीत जास्त वेळ राहायला पाहिजे. आणि मग त्या सत्वगुणामध्ये सुद्धा कळतं की मग शुद्ध सत्व, मग त्याच्या पुढची पायरी आहे ती शुद्ध सत्व, असं ते आपल्याला सांगतात. आता 30वा श्लोक बघूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः.
याचा अर्थ असा आहे की ध्याननिष्ठ चित्ताने मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. चित्त कसं आहे? ध्याननिष्ठ. आणि ध्याननिष्ठ चित्ताने सर्व कर्मे माझ्या ठाई समर्पण कर. अर्जुनाला सांगितलेलं आहे, अर्जुनाबरोबर आपल्यालाही सगळ्यांनी सांगितलं आहे की कर्म कसं करावं? भगवंताचं ध्यान करत करत कर्म करावं, त्याच्यावर निष्ठा ठेवून कर्म करावं आणि ती सगळी कर्मे मला अर्पण कर, भगवंताला अर्पण कर. आणि निराशीर हो. निराशीर म्हणजे काय? निराशा नाही, निराशा नाही, आशारहित आणि ममतारहित, निर्मम. निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व म्हणजे युद्ध कर, विगत ज्वरहा. मनात कसलाच ताप न ठेवता युद्ध कर. ज्वर, विगत ज्वरहा. ज्वर म्हणजे ताप म्हणतो ना आपण, ज्वर आला म्हणतो ना, ज्वर म्हणजे ताप. मग इथे त्याला काय म्हटलंय? संताप, ताप. तर असा कुठलाही मनामध्ये ताप ठेवू नको. आणि ते न ठेवता, आता अर्जुनाला कसं वाटत होतं ना, सारखं मनामध्ये त्याच्या चलबिचल होत होती आणि त्याला त्या सगळ्या लोकांविषयी किंवा करुणा त्याच्या मनामध्ये आलेली होती. आणि या सगळ्यांना जर मी मारलं तर मला पाप लागेल आणि असं सगळे विचार त्याच्या मनामध्ये होते. आणि म्हणून त्यांनी युद्ध करण्याचा निर्णय सोडून दिला होता की मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो बसला होता. म्हणून भगवंत या ठिकाणी त्याला सांगतात की तू कसं कर्म कर? आशारहित होऊन कर, ममतारहित होऊन कर आणि मनात कसलाच ताप न ठेवता युद्ध कर. लढायला उभा राहा. कारण काय? ते तुझं स्वकर्म आहे, तो तुझा स्वधर्म आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्वधर्माचं सगळं महत्त्व पाहिलं होतं. स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावहा. की याच्यातच या तिसऱ्या अध्यायात परत स्वधर्माचं महत्त्व येणार आहे. पुढे हा श्लोक येणार आहे. तर आणि कसा हो सांगितलं? उदासीन हो. उदासीन म्हणजे सगळ्यांपासून अलिप्त. पण कोणत्या भावाने? मला याच्याशी काही कर्तव्य नाही असे म्हणून नव्हे. आपल्या व्यवहारातला उदासीन कसा असतो की मला काही घेणं देणं, काही का होईना त्याचं, असा तो उदास असतो. तसं नाही त्यांनी सांगितलंय की उदासीन हो. कसा हो? तर अलिप्त हो. आणि मी कर्तव्य बुद्धीनेच करणार आहे. कुठलंही कर्तव्य मी कर्तव्य बुद्धीने करणार आहे अशी तुझी बुद्धी होऊ दे. आणि निर्मम हो म्हणून म्हणजे सांगितलंय की मग त्यांनी आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण कसे वागले. तर ते स्वतः निर्मम झालेले आहेत. त्यांनी आपल्या मामाला मारलेलं आहे. कंस मामा दुष्ट होता म्हणून त्यांनी त्याला मारलेलं आहे. याला म्हणायचं निर्मम. शिशुपालाला मारले, तो त्यांचा आत्तेभाऊ होता, त्यालाही मारलेला आहे. इतकंच काय तर स्वतः निर्माण केलेली नारायणी सेना तीही तितक्याच निर्ममपणे त्यांनी नाहीशी करून टाकली. आणि माजलेल्या यादवांना सुद्धा भगवंतांनी मारून टाकले. असं निर्ममत्व पाहिजे. भगवंतांनी स्वतः आचरण करून दाखवलेलं आहे की कसं वागायचं. आणि एकदा म्हणे नारद द्वारकेमध्ये आले आणि भगवंतांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे नारदाला. म्हणजे भगवंत स्वतः आत्मज्ञानी, एवढे अवतारी, परंतु नारदांना गुरु मानत होते. त्यांना नमस्कार केलेला आहे, त्यांचं पादप्रक्षालन केलेलं आहे, त्यांना आसनावर बसवलेलं आहे. आणि मग भगवंतांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. भगवंत म्हणतात, हे नारद मुनी, मला 8 बायका आहेत आणि एवढी यादव सेना आहे. नंतर मला एवढी नाती गोती आहेत. यादव खूप होते ना, यांना इतकी मुलं झाली, त्यांना तितकी मुलं झाली, नातू पणतू भयंकर भगवंताचा संसार वाढलेला होता. आणि त्यांचा वृष्णी वंश होता, अंधक वंश होता, दोन्हीकडचे, आईकडचे आणि वडिलांकडचे. आणि हे सगळे एवढे नाते गोते मी कसे काय सांभाळू, असं ते नारदांना प्रश्न विचारतात. स्वतः सर्वज्ञ आहेत, स्वतः भगवान आहेत, परंतु हा एक ज्ञानी पुरुषाचा गुण असतो की ज्ञानी पुरुष स्वतःला ज्ञानी कधीही समजत नाही.
तर आपल्या समोर आलेल्या व्यक्तीला मान देतो आणि त्याला एखादा प्रश्न विचारून की मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे असं समजत असतो. हे ज्ञानीपुरुषाचं एक लक्षण आहे. तसं या ठिकाणी वागलेले आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि ते नारदांना म्हणतात आहे की मला सांगा नारद महर्षी, या सगळ्या गोतावळ्यामध्ये मी कसं वागू, मला याचं मार्गदर्शन करा. तेव्हा नारद मुनी हसले आणि म्हणाले, भले भगवंता, आता तुम्ही काय आमच्यावर हा अवघड प्रसंग आणला. तुम्ही स्वतः एवढे सर्वज्ञ आहात, या विश्वाचे कर्तृत्व तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आम्हाला विचारता की आम्हाला मार्ग दाखवा म्हणून. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की अरे नारद मुनी, मी अतिशय गंभीरपणे हे विचारत आहे तुम्हाला, मी काही साधं गंमत म्हणून नाही विचारत. मग तेव्हा नारदांनी सुद्धा उत्तर दिलेले आहे, कारण नारद मुनी सुद्धा तेवढ्याच अधिकाराचे होते. ब्रह्मदेवाचे पुत्र होते नारद मुनी. तर त्यांनी सांगितलेलं आहे की निर्मम हो. कशासाठी आपण हे पाहिलं की मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः, की निर्मम होऊन वागायला पाहिजे. नारद मुनींनी त्यांना सल्ला दिलेला आहे की भगवंता तू कसं वाग, कशातही गुंतून राहू नको, आपले कर्तव्य कर्म करायचं आणि बाजूला व्हायचं, कोणालाही सल्ले देत बसायचं नाही, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि भगवंत त्याचप्रमाणे वागलेले आहेत. या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट आठवते की त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला म्हणे की निर्मम कसं राहायचं, आम्ही तर या संसारामध्ये राहतो, आम्हाला मुलं आहेत, बाळं आहेत, त्यांच्यामध्ये जीव अडकलेला असतो, मग आम्ही निर्मम कसं व्हायचं. तेव्हा आणि संतांना सुद्धा प्रपंच असतो, आम्हीही प्रपंच करतो, मग संत निर्मम होऊ शकतात आणि आम्ही मात्र होऊ शकत नाही, मग असं का बरं. तुकाराम महाराजांचा सुद्धा प्रपंच होता, नामदेव महाराजांचा प्रपंच होता, स्वतः एकनाथ महाराज गृहस्थाश्रमी होते, अत्यंत उत्तम असा गृहस्थाश्रम त्यांनी केलेला होता. मग असा प्रश्न गोंदवलेकर महाराजांना विचारला. मग त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की संत सुद्धा तुमच्यासारखा संसार करतात, संतांमध्ये तुमच्यामध्ये बाह्यतः काहीही फरक दिसत नाही, परंतु फरक मात्र असतो. कसा असतो तर आपल्याला माहिती आहे ना, चिक्कू जर आपण कापला आणि त्याच्यामधलं जर बी काढलं तर ते बी किती स्वच्छ आणि निर्लेप बाहेर पडतं, त्याला काहीही चिकटलेलं नसतं. आणि त्याच्याच उलट जर आंब्याची कोय घेतली तर त्या आंब्याच्या कोयीला कितीतरी रस लागलेला असतो, तो नंतर दुधात पिळतात, नंतर पाण्यात पिळतात, तरीसुद्धा त्याला वास येतच असतो. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की सामान्य मनुष्य हा आंब्यातील कोळीसारखा आहे की त्याची आसक्ती कायम राहतेच. आणि संत मात्र कसे आहेत, चिक्कूतल्या बी आहेत की एकदम निर्लिप्त निर्लेप. किती सुंदर दृष्टांत दिला आहे गोंदवलेकर महाराजांनी की आता चिक्कू कापल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की चिक्कूची बी खरंच किती स्वच्छ निघते. तसे हे संत असतात, तसे हे ज्ञानी असतात. म्हणजे अर्थ काय ह्याचा की निर्मम होता आलं पाहिजे. मुलांना आपण मार्गदर्शन करायचं, मुलांना मार्ग दाखवायचा, पण त्यांच्यामध्ये गुंतून पडायचं नाही. म्हणजे नारद मुनींनी कृष्णाला तेच सांगितलं की बाबा तू सांगतोस तसेच मी, म्हणजे कृष्ण म्हणतात जेव्हा नारदांनी सल्ला दिला की निर्मम हो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, नारदांना म्हणतात की खरं आहे, तू जसं सांगितलेलं आहे तसंच मी आचरण करणार आहे. आणि मग नंतर तसंच घडलं ना की यादवही मारले गेले, भगवान श्रीकृष्णांनीच त्यांचं सगळं हे करून टाकलं, नाश करून टाकला आणि दुःख काहीही त्यांना झालं नाही की त्यांच्या कर्माने ते गेलेले आहेत. यादवी झालेली आहे. भागवतामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की ते लव्हाळी हातामध्ये घेऊन एकमेकांना मारतात आणि आपलाच आपण नाश करून घेतात. असे ते यादव सगळे आपापसामध्ये अतिशय शूर असतात, पराक्रमी असतात. परंतु साधीशी काहीतरी गोष्ट घडते, ती गोष्ट पण मी कधीतरी पुढे सांगेल की अशी ती भागवतामध्ये गोष्ट आहे की यादवी माजली, त्याला म्हणतात यादवी माजली. आणि मग ते यादव एकमेकांमध्ये ती लव्हाळी घेऊन एकमेकांमध्ये युद्ध करतात, भांडण करतात आणि त्याच्यामध्येच त्यांचा नाश होऊन जातो.
आणि भगवंत काहीही त्याचं दुःख करत नाहीत. म्हणजे हे जे विहित कर्म आचरण्यासाठी आपण आशारहित आणि निर्मम असेच असले पाहिजे. या 2 तत्वांवर स्वकर्म आधारित आहे आणि त्याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. मग अर्जुनाने युद्ध चांगल्या पद्धतीने करावं आणि चित्तवृत्ती आत्मस्वरूपी ठेवाव्यात म्हणून विहित कर्म मात्र भगवंताला अर्पण करावीत असं कर्मयोगाचं रहस्य आहे. म्हणजे मनामध्ये अर्जुनाने हे जाणून घ्यायला पाहिजे. असं भगवान श्रीकृष्णांना वाटत होतं की अरे तू आत्मस्वरूप आहेस, हे जे घडणार आहे हे बाह्य गोष्टी घडणारच आहेत आणि त्यांच्या त्यांच्या कर्माने ते मरणार आहेत. तू मात्र निमित्त मात्र आहे. पुढे येईल निमित्त मात्रम भवसव्यसाचिन, की अर्जुना तू फक्त निमित्त आहेस, हे सगळं घडणार आहे. तू जरी युद्ध केलं नाही ना तरी वेगळ्या कारणाने काहीतरी घडेल आणि त्यांचा मृत्यू निश्चित आहे. तू असं समजू नको की माझ्यामुळे ते मेले किंवा मी त्यांना मारलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पण यावर अप्रतिम भाष्य केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातच तुम्हाला हे सापडेल. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी, मला दिसत नाही आहे, परत लाईट गेले. 1 मिनिट थांबा. आज आपली भगवंतांनी परीक्षा बघितलेली आहे की किती तुम्ही याच्यामध्ये हे आहात, निष्ठा किती आहे तुमची. माझी पण परीक्षा बघितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगोदेसी. तुवा शरीर परानो हावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. म्हणजे किती सुंदर आहे बघा ज्ञानेश्वरी. मग आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. की तू आता वीरवृत्तीला आलिंगन दे असं सांगितलेलं आहे अर्जुनाला. हातामध्ये कोदंड घे, धनुष्य घे आणि युद्ध करायला तयार हो. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, एथ हे वाचून काही बोलो नये. इतका सुंदर उपदेश त्यांनी केलेला आहे अर्जुनाला की त्याचं स्वधर्म तू कर, तुझं क्षत्रिय आहेस तू आणि युद्ध करणं हे तुझं स्वधर्म आहे, स्वकर्तव्य आहे आणि ते तू कर. त्यामुळे काय होईल, तुझी कीर्ती वाढेल, तुझा मान वाढेल तुझं स्वधर्म केला तर. नाहीतर तुला लोक पळपुटा म्हणतील, पळाला रे पळाला, अर्जुन भिवून पळाला असं म्हणतील. अशा पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि काय कर, तू सर्व विहित कर्मे कर आणि ती मला अर्पण कर. हे फार महत्वाचं आहे. कर्मयोगामध्ये हेच त्यांनी रहस्य सांगितलेलं आहे की सगळी कर्म करायची आणि भगवंताला अर्पण करायची. म्हणजे मनामध्ये त्याचा किंचितही अहंकार असता कामा नये की मी हे केलं तर माझ्याकडून हे भगवंतानी करून घेतलं, असाच भाव आपला असला पाहिजे. आणि मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान अजिबात तुझ्या चित्तात येऊ देऊ नको. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती वाढव, आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना संशय टाकून दे. मनामध्ये त्याचा संशय होता ना, काय करू, हे करू का ते करू, हे केल्याने असं होईल का ते केल्याने तसं होईल. भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे की संशय टाकून दे आणि पूर्णपणे तू आता युद्धाला तयार हो, युद्धाकडे लक्ष दे आणि युद्धाशिवाय दुसरं काहीही बोलू नको. मग हेच त्यांनी सांगितलं आपल्याला, हे अध्यात्माचं रहस्य आहे की सर्व कर्म करायची आणि ती भगवंताला अर्पण करायची. मग आता कशी करायची ही अर्पण त्यांनी सांगितलंय.
की अध्यात्मचित्ताने ईश्वराला कर्मे अर्पण करावीत. मग आता कशी करायची, तर 2 प्रकार याच्यामध्ये त्यांनी सांगितले, की एक तर ईश्वरार्पण आणि दुसरं ब्रह्मार्पण. मग आता ईश्वरार्पण म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, की मी करता आहे या अहंकाराचे पूर्णपणे विसर्जन करून कर्म करणे. मी करता आहे असा भाव कुठेही नको, तर गुणच गुणांमध्ये वर्तत आहेत आणि प्रकृतीच हे कर्म करत आहे, भगवंत माझ्याकडून करून घेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करता करविता ईश्वरच आहे. हे आपण लहानपणापासून खरं तर म्हणतो, सुख करता दुःख हरता. या आरतीमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, की तूच आहे करता करविता, सगळं काही तूच आहे देवा. हे सगळं आपण आपल्या तोंडामध्ये ते बसलेलं आहे, परंतु आपल्या बुद्धीपर्यंत अजून त्याचा अर्थ गेलेला नाही आहे. म्हणजे खरं तर हे एवढे मोठे मोठे ग्रंथ वाचायची गरजच नाही आहे, जर आपण आरत्यांचा अर्थ समजून घेतला तर. मला नेहमी असं वाटतं की आरत्या इतक्या सोप्या शब्दात, रामदास स्वामींनीच या आरत्या केलेल्या आहेत आणि इतक्या सोप्या शब्दात इतक्या अर्थतेने त्या म्हटलेल्या आहेत, परंतु आपण मात्र त्या यांत्रिकपणे म्हणत असतो. केवळ तोंडाला सवय झाली आहे म्हणून या आरत्या म्हणत असतो. आरत्या म्हणताना जर आपण त्या एका वाक्याचा जरी अर्थ समजून घेतला ना, तर आपल्याला कळेल की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे अशी सुंदर त्याच्यामध्ये प्रत्येकच आरतीमध्ये आहे असं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू काय कर, की करता करविता ईश्वरच आहे. या भावनेमुळे आपण ईश्वराचे किंकर आहोत, दास आहोत, या भावनेने कार्य कर. आणि आता जी व्यक्ती आपले कर्म ब्रह्मार्पण करते, ती समस्त जग ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. म्हणजे हे ज्ञानी पुरुषासाठी सांगितलेलं आहे, की त्याला ती अनुभूती आलेली असते आणि त्याला सगळीकडे ब्रह्मच दिसत असतं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असा त्याचा भाव झालेला असतो. आणि त्यामुळे त्याला कर्ता कर्म करण कर्मफल इत्यादी सर्व प्रकृतीच्या गुणांचेच कार्य आहे. अर्थात ब्रह्माचे अधिष्ठान असलेल्या मायेद्वारे ते रचले जाते. हे त्याला कळलेलं असतं की भगवंताची सावली आहे माया. माया म्हणजेच प्रकृती, प्रकृती म्हणजेच माया. आणि त्या मायेपासूनच हे त्रिगुण निर्माण झालेले आहेत, म्हणजे सत्व रज तम. आणि या सगळ्या गुणांचा खेळ म्हणजे हा सगळा संसार आहे. तर त्यांनी सांगितलं की ब्रह्माच्या सत्तेहून कुणीही वेगळं नाही आहे आणि ही स्थिती जो ज्ञानी पुरुष असतो त्याची झालेली असते. म्हणजे 30व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अध्यात्माचा सुंदर सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. आणि आता या सिद्धांताच्या पुष्टीसाठी म्हणजे भगवंताच्या आदेशाप्रमाणे वागण्याचे फळ आणि तसे न आचरल्यामुळे प्राप्त होणारे फळ कोणते, याविषयी पुढील 2 श्लोकात सांगतात. म्हणजे आतापर्यंत 30व्या श्लोकापर्यंत त्यांनी काय सांगितलं, की हे सगळं करता करविता परमेश्वर आहे आणि बाकी सगळे जे आहे ती सगळी प्रकृती आहे आणि आपण देहासक्तीने हे जे कामं करत असतो, तर ते न करता हे सगळं भगवंताच्या अधिष्ठानामुळे घडलेलं आहे, अशी आपली बुद्धी व्हायला पाहिजे. आणि हा सिद्धांत सांगितलेला आहे भगवंतांनी. म्हणजे भगवंताचं हे मत आतापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून 31व्या आणि 32व्या श्लोकात ते म्हणतात, ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान चेतसः. की याच्यात ते म्हणतात की हे अर्जुना, जे कोणीही पुरुष दोषबुद्धी रहित आणि श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून वागतात, ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः, की माझ्या मताचा जे आदर करतात, जे मी सांगितलं त्याप्रमाणे वागतात, तर त्यांचं काय होतं, ते पुरुष सर्व कर्मापासून मुक्त होतात. असे श्रद्धावान पुरुष, श्रद्धावंतो न सूयंतो, असूया जनता मनात नसते असे, आणि मुच्यन्ते म्हणजे मुक्त होतात, तेपी कर्मभिही म्हणजे सर्व कर्मांपासून कर्मफळापासून ते मुक्त होतात. आणि पुढचं आहे, जे माझ्या सांगण्यात दोषदृष्टी बघतात, की जे माझं मत मानत नाही, जसं शिशुपालाने त्याचं मत मानलं नव्हतं, भगवंत त्याला जादूगार वाटला होता, भगवंत त्याला दुर्योधनाचं पण तसंच होतं.
मग असे जे लोक आहेत ये त्वेतदभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम, की जे माझ्या मताचं अनुष्ठान करत नाहीत किंवा माझ्या मताचं अनुसरण जे करत नाहीत असे जे लोक असतात ते सर्व ज्ञानाला मुकलेले असतात आणि ते कल्याणापासून भ्रष्ट झालेले असतात. त्यांचं कल्याण कधीही होत नाही, त्यांचं अकल्याणच होतं. पण जे माझ्या मतावर विश्वास ठेवतात, भगवंतांनी जे सांगितलेले आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवतात, त्यांचं मात्र कल्याण होतं आणि त्यांची मात्र मुक्ती होते, त्यांना मोक्ष मिळतो. परंतु जे माझ्या मताचं अनुसरण करत नाहीत असे अज्ञानी जे लोक असतात त्यांचं मात्र काय होतं, अकल्याण होतं, असं या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणजे 31 आणि 32व्या श्लोकाचा आपण फक्त आता या ठिकाणी शब्दार्थ पाहिलेला आहे. पुढच्या वेळेस याचा आपण गूढार्थ पाहू आणि त्याचं विस्ताराने आपण इथे तर 1 मिनिट दाखवत आहे, तर म्हणून मग मी या ठिकाणी थांबवते आणि पुढच्या वेळेस आपण याचा विस्ताराने अर्थ बघूया. तर आता हां आजचं जे विवेचन झालेलं आहे ते आता काही थोडा वेळ पणतीचा प्रकाश, काही बॅटरीचा प्रकाश आणि मुख्य म्हणजे भगवंताने दिलेल्या बुद्धीचा प्रकाश त्याच्यामध्ये झालेला आहे. ते सगळं तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घेतलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सगळ्यांनी खूप सहकार्य पण केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.